जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाईची त्या सध्या भारताच्या दौऱ्यावरती आले आहेत. कारण आहे भारत आणि जपान यांच्यातलं अॅन्युअल समिट. गुरुवारी 2 जुलैला ताकाईची यांनी दिल्लीच्या हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन देशांमध्ये एनर्जी, डिफेन्स, एआय, फार्मा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करारांवरती चर्चा झाली. या समिटमध्ये जपानच्या 150पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या आहेत. समिट दरम्यान भारत आणि जपानमध्ये तब्बल 120 करार होत आहेत. महत्वाचं म्हणजे जपानी कंपन्या भारतामध्ये जवळपास $12.5 बिलियन गुंतवणूक करणार अशी माहिती समोर आली. पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती दोन देशांमध्ये होत असलेल्या एका व्यापार कराराची. हा करार भारत आणि जपानमध्ये होत असला तरी यामुळं भारताचा शेजारी असलेल्या चीनला घाम फुटेल असंही म्हटलं जातंय. या कराराच्या माध्यमातून भारतानं अमेरिकेच्या प्रभावालाही जोरदार उत्तर दिल्याची चर्चा आहे. पण जपानच्या पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावरती का आले आहेत? या दौऱ्यात भारत आणि जपानमध्ये नेमके कोणकोणते करार झाले? दोन देशांमधल्या कोणत्या डीलनं चीनला घाम फुटणार? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी भारत आणि जपानमध्ये हे समिट नेमकं का होते ते समजून घेऊयात. खरं तर भारत आणि जपान यांचे संबंध फार जुने आणि घनिष्ठ आहेत. पण मागच्या काही महिन्यांपासून जगाच्या राजकारणात ज्या प्रकारे चेंजेस झाले ते बघता या दोन देशांना त्यांच्या इकॉनॉमिक प्रायोरिटीज बदलण्याची गरज निर्माण झाली. मुख्य म्हणजे इराण आणि अमेरिकेतल्या युद्धापासून अनेक गोष्टी बदलल्यात. या युद्धापासून चीनच्या जगाच्या राजकारणातला रोल बदललाय. चीनमध्ये क्रिटिकल मिनरल्सचा आणि रेअर अर्थ मिनरल्सचा मोठा साठा आहे. ही मिनरल्स एआय सारख्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये उपयोगात येतात. भविष्यात जो देश या मिनरल्सचा साठा कंट्रोल करेल तो देश जगावरती राज्य करू शकतो अशी परिस्थिती आहे. चीनला हेच करायचं आहे. त्यामुळं भारत आणि जपान सारख्या देशांवरती दबाव वाढतोय. महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकेनं अन्य देशांवरती मनमानी पद्धतीनं टॅरिफ लावायला सुरुवात केली. याचा फटका भारत आणि जपानला सुद्धा बसलेला आहे. त्यामुळं आता हे दोन देश एकत्र येऊन चीन आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीनं भारत आणि जपानमधली ही समिट एवढी महत्वाची मानली जाते. आता या समिटमध्ये नेमक्या कोणकोणत्या डील झाल्या, यामुळं चीनला घाम फुटेल असं का म्हटलं जातंय ते समजून घेऊयात. भारत आणि जपाननं आर्थिक सुरक्षेसाठी एक संयुक्त रोडमॅप तयार केला आहे. या अंतर्गत सेमीकंडक्टर्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स मटेरियल्स आणि सप्लाय चेन यासारख्या क्षेत्रांना मजबूत केलं जाईल. दोन देशांमधल्या बायोगॅस इनिशिएटिव्ह अंतर्गत भारतात 1000 बायोगॅस आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. याशिवाय मोदी आणि ताकाईची यांनी ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लिअर एनर्जी, बॅटरीज, डिफेन्स, स्टार्टअप, रिसर्च आणि इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सहकार्य वाढवण्यावरती भर दिलाय. खरं तर ही क्षेत्र अशी आहेत ज्यामध्ये सध्या चीनचा दबदबा आहे. पण आता यात भारत आणि जपान एकत्र मिळून काम करणार आहेत. या समिट दरम्यान भारत आणि जपाननं अनेक दशकांची ऐतिहासिक परंपरा मोडून इतिहासातली पहिली जॉईंट डिफेन्स हार्डवेअर अग्रीमेंट केली. या अग्रीमेंट अंतर्गत दोन देश भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी युनिकॉर्न नेव्हल रेडिओ अँटेना डेव्हलप करणार आहेत. याशिवाय सेमीकंडक्टर चिपची पर्यायी सप्लाय चेन तयार करण्यासाठी भारतातल्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी दोन देशांनी मिळून औपचारिक रोडमॅपही तयार केला आहे. आता या समिट दरम्यान भारत आणि जपानमध्ये प्रस्तावित असलेली सर्वात चर्चित डील म्हणजे दोन देशांमधला व्यापार स्थानिक चलनांमध्ये होणं. खरं तर भारत मागच्या काही वर्षांपासून डॉलरऐवजी रुपयांमधून आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देतोय. भारताच्या रिझर्व्ह बँकेनं जुलै 2022 मध्ये स्पेशल रुपी व्हेस्ट्रो अकाउंट सुरू केलं होतं, जेणेकरून भारताला इतर देशांसोबत रुपयांमध्ये व्यापार करता येईल. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार भारतीय बँकांमध्ये आतापर्यंत 30 देशांमधल्या 123 परदेशी बँकांसाठी 156 विशेष रुपी व्हेस्ट्रो अकाउंट तयार करण्यात आलेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर सारख्या चलनावरची डिपेंडन्सी कमी होईल आणि जागतिक स्तरावर रुपयाचा वापर वाढण्यास चालना मिळेल. दुसरीकडे जपान सुद्धा अन्य आशियाई देशांसोबत स्थानिक चलनांमधल्या व्यापाराला चालना देतोय. जपाननं डिसेंबर 2025 मध्ये इंडोनेशिया सोबत एक करार केला होता. या कराराअंतर्गत आता दोन देश आपापसातल्या व्यापार स्थानिक चलनांमध्ये करतायत. आता जपानचं अर्थ मंत्रालय भारताच्या रिझर्व्ह बँकेसोबतही अशाच प्रकारचा करार करण्याच्या तयारीत आहे. या कराराची चर्चा या समिट दरम्यान झाली. हा करार झाल्यानंतर जपानी कंपन्या भारतीय बँकांमध्ये विशेष अकाउंट उघडून थेट रुपी आणि येनमध्ये व्यवहार करू शकतील. म्हणजेच काय तर दोन देशांमधल्या व्यापारासाठी अमेरिकन डॉलर किंवा तिसऱ्या देशातल्या बँकेची आवश्यकता भासणार नाहीये.
निक्की एशियाच्या रिपोर्टनुसार भारत आणि जपान अशा सिस्टीमवरती काम करत आहेत, ज्या अंतर्गत पेमेंट थेट भारतीय रुपया आणि जपानी येनमध्ये करता येईल. भारत आणि जपानमधला हा करार दोन्ही देशांसाठी गेम चेंजर ठरू शकतो, कारण जपान हा भारतामध्ये गुंतवणूक करणारा जगातला 5वा सगळ्यात मोठा देश आहे. मार्च 2026 पर्यंत जपानची भारतामधली एकूण गुंतवणूक 4,58 लाख कोटी रुपयांवरती पोहोचली होती. एका रिपोर्टनुसार जपानी कंपन्यांसाठी भारत हा गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचं आणि विश्वासार्ह ठिकाण आहे. भारतात सध्या सुमारे 1400 जपानी कंपन्या कार्यरत आहेत, त्यापैकी 75% जास्त कंपन्या नफा कमवत आहेत. 2025-26 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये जवळपास $27.5 बिलियन व्यापार झाला. तर एप्रिल ते डिसेंबर 2025 या दरम्यान जपाननं भारतात $3.2 बिलियन गुंतवणूक केली होती. पुढच्या 10 वर्षात जपाननं भारतात 10 ट्रिलियन येन म्हणजेच 5.9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करावी अशी अपेक्षा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटमध्ये म्हटलंय. आता या सर्व व्यापारासाठी डॉलरऐवजी रुपी आणि येनचा वापर होणं ही घटना मोठी ठरू शकते. खरं तर जगभरातले बहुतेक देश आपापसातल्या व्यापारासाठी आजही अमेरिकन डॉलरचा वापर करतात. यामुळं अमेरिकेला एक प्रकारे जगाचा व्यापार कंट्रोल करता येतो. पण मागच्या काही वर्षात अमेरिकेनं निर्माण केलेली ही सिस्टीम मोडण्याचा प्रयत्न चीननं केलेला आहे. सध्या चीन आणि रशियामधला सर्व व्यापार चीनी युआन आणि रशियन रुबलमध्ये होतोय. चीन इराणकडून कच्चं तेल घेताना पेमेंटसाठी युआनचा वापर करतोय. चीनला जगातली डॉलरची मक्तेदारी मोडायची आहे, यासाठीच तो आपल्या चलनाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आता भारत आणि जपाननं सुद्धा चीनच्या बरोबरीनं रुपया आणि येनला पुढे आणणं सुरू केले. थोडक्यात काय, डॉलरचा पर्याय चीनी युआन असणार नाही हा प्रयत्न भारत आणि जपानकडून केला जातोय. भारत आणि जपानमधली ही समिट याच कराराच्या दृष्टीनं एवढी महत्त्वाची मानली जात आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता या दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चीननं क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ मिनरल्सच्या माध्यमातून जगाच्या व्यापारावरती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय डॉलरच्या तुलनेत आता चीनच्या चलनाचं महत्त्वही चांगलंच वाढलं आहे. म्हणूनच आता भारत आणि जपाननं एकत्र येत अशा प्रकारे करार करण्याच्या चर्चा सगळीकडे व्हायला लागलेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भारत आणि जपानमधले करार चीनला घाम फोडू शकतील का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.